परभणी जिल्ह्यातील पोखर्णी फाटा जवळील इंदेवाडी गावातील वकील व्ही.एल. चंदेल यांची बीडच्या वडवणी येथील न्यायालयात शालने आत्महत्या केलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळला। चंदेल यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी केली। पोलिसांनी आम्हाला त्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी दाखवली नाही, परंतु जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी चंदेल कुटुंबियांची मागणी आहे। माझं त्यांना परवा दिवशी बोलणं झालेलं। माझं एकच मागणं आहे की जी सुसाईड नोट सापडली त्यांच्या खिशामध्ये त्यानुसार सीबीआय चौकशी व्हावी आणि त्यांच्या बोलण्यातून मला सतत बोलण्यातून एकच समोर आलं की त्यांना कशाच तरी ताणतणाव, मानसिक छळ किंवा असं जाणून आलेलं। आणि मला तरी वाटत नाही की तो माणूस म्हणजे सुसाईड करू शकतो, त्यांना सुसाईड करण्यास भाग पाडला असावं असं माझं मत आहे। आणि माझ्या कुटुंबाला आणि मला आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यावा अशी सरकारला विनंती आहे। आणि ही घटना काही छोटी नाही आहे, ही कोणता पण व्यक्ती सुसाईड करतो तो प्रायव्हेट ठिकाणी करतो, पण माझ्या वडिलांनी सुसाईड हे खुद न्यायालयामध्ये केलेले, छोटी घटना नाही आहे। त्यासाठी न्यायव्यवस्थेकडं एकच मागणं राहील की उच्च पातळीवरली चौकशी आणि सीबीआय चौकशी व्हावी। शेवटचं कधी बोलणं झालं होतं तुमचं? काही तुमच्या समोर काही समस्या मांडली होती, व्यथा मांडली होती काही? तशी व्यथा तर काही मांडली नाही, पण त्यांच्या बोलण्यातून सतत जाणवत होतं की ते कोणत्या तरी तणावामध्ये आहेत, प्रेशर आहे त्यांना। कशाचा प्रेशर हे नाही कळू शकलं कारण की त्यांनी सांगितलं नाही, पण ऑफिशियल तणाव असावा त्यांच्यावर, कारण की त्यांच्या बोलण्यातून कळत होतं सततच्या। काही चिठ्ठी वगैरे त्यांच्या सुसाईड नोट वगैरे सापडली त्यांच्या? हा, सुसाईड नोट दाखवली तुम्हाला? सुसाईड नोट सापडलेली, पण पोलिसांनी दाखवण्यास नकार दिलेला। पोलिसांनी त्या सुसाईड नोटचा खुलासा करावा आणि योग्य ती कारवाई व्हावी। नाही, त्याला कोणतीच तकलीफ नाही साहेब, की आम्हाला येतो बी म्हणला होता इकडे गावाकडं, म्हणजे दुपार म्हणजे संध्याकाळी समजा ना, गावाकडे म्हणजे जवळ गाव आहे वडवणी, तिथून ते संध्याकाळी येऊन पोहोचू शकते आणि पोळा झाल्यावर जातो म्हणला होता। पण ही घटना 10लाच घडली, त्याच्यामुळं आमचा थोडा न्यायव्यवस्थेवर बेभरोसा आहे। म्हणजे तिथल्याच न्यायालयीन लोकांना काहीतरी केलं असावं अशी आमची शंका आहे। शेवटी कधी बोलणं झालं तुमचं? काय आमचं 9:40ला। काय म्हणले त्यांनी? त्याने इकडे पैसे पाठवले, आम्ही पैसे पाठवू म्हणलो बाजाराला, पैसे पाठवले। त्याच्यानंतर मग फोन लावला तर फोनच होते नाही। आम्ही पोखर येऊन जाऊन पेंड आणली जनावराला, आणि मग त्याच्यानंतर फोन लावला तर फोनच होते नाही। मग दुसरीकडून फोन आला तिकडून, तर ते म्हणजे माणूस गेला म्हणून सांगितलं। त्याच्यामुळे आम्ही मग आमचं पोरग काही इथे 2-4 माणसं गेले होते, त्यांनी जाऊन आणलं त्याला। मग काय आता मागणी असणार तुमची? काय तुम्हाला संशय आहे कोणाच्या प्रकरणात? म्हणजे तिथल्या पोलीस यंत्रणेवर विश्वास नाही आणि त्या न्यायालयीन माणसावर विश्वास नाही साहेब। म्हणजे आम्हाला वाटतं न्यायालयीन माणसानं घातपात केला असा, असं आमचं संशय आहे। मग आता काय मागणी तुमची सरकारकडे? म्हणजे तिथं कोर्टाची चौकशी करावी, कोर्टात फाशी घेतली तिथंच जाऊन चौकशी करायची न्याय व्यवस्थेत।